रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल आलेलं आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये. मित्रांनो, या प्रभाग क्रमांक 15 ची वस्तुस्थिती मी आता तुमच्या समोर मांडलेली आहे. आणि आता आपल्या सोबत आहेत संगीत रंधाळे, माजी नगरसेवक. रंधाळे, 5 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं या महानगरपालिकेमध्ये. हो. मग काय वाटतं, आपल्यावर अन्याय झाला असं वाटतं आपल्याला? अन्याय माझ्या एकट्यावरती झाला असता तरी काही अडचण नव्हती. हे माझं तिकीट कापलं गेलं, डावललं गेलं, ह्यासाठी या निवडणुकीला आम्ही सामोरे जात नाहीयेत. ह्या प्रभागात राहणाऱ्या 20-22 हजार जनतेवरती 17,500 मतदारावरती ह्याचे वाईट परिणाम होतील ह्या भीतीपोटी आम्ही पक्षासाठी दिवस रात्र झटणारे कार्यकर्ते मिळून अर्चनाताईंचे राईट हँड, अर्चनाताईंचे एक अंगरक्षक म्हणा, अर्चनाताईचा पूर्ण सुरक्षा कवच कोणाच्या हातात आहे तर संगीत रंधाळे सांभाळतात. तर संगीत रंधाळे, तुम्हाला तुमचा हा उजवा हातच कापलाय भाजपनं. हो, उजवा हात जरी कापला तरी त्यात मला काही फारसं वाईट वाटलेलं नव्हतं. मी परत तेच सांगतोय की ही आघाडी जी आम्ही उभी केली ह्याच्यात वल्लभ वावरे आहे, श्रीनिवास लांडगे आहेत, माझी सौ आहे आणि गणेश हेड्डांच्या मिसेस आहेत. तर हे पॅनलच उभं केलं आम्ही प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी. आणि आमच्या पक्षानं जे उमेदवार लादले त्यापैकी 2 उमेदवार हे प्रभागाच्या बाहेरचे आहेत. एक उमेदवार काँग्रेसमधनं आलेला आहे आणि एक उमेदवार आमचा सहकारी होता नगरसेवक. मध्ये या तुम्ही. माझ्यासोबत जे बाकीचे 2 सहकारी होते, श्वेता लोंढे आणि वर्षा कुलकर्णी. का बरं, कुठंतरी आवाज थोडा मोठा काढा, पब्लिकला ऐकू येत नाही आपल्या. मी पण बाहेर आहे. आता एक लक्षात ठेवा रंधाळे, अर्चनाताईचा तुम्हाला छुपा सपोर्ट आहे अशी लातूरात चर्चा केली जाते. नाही, मी तिकीट कापलं गेलं. तर कदाचित इथून जर भाजपचे उमेदवार पडले तर त्याचं खापर अर्चनाताई पाटील आणि रंधाळेवर फुटण्याची शक्यता आहे असं वाटतं. इकडे ताई जवळ या, वाटा या ताई. हा, हे खापर वगैरे आणि अर्चनाताईवर खापर फुटेल वगैरे हे खोट्या गोष्टी. तुम्ही तर समर्थक आहेत ना अर्चनाताई? हो, 100% समर्थक आहे मी. 2017ला संभाजी भैयांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आधी कोणत्या पक्षात होता? अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. म्हणजे संभाजी भैयांनी तुम्हाला भाजपत आणलं. आता त्याच संभाजी भैयांनी तिकीट कापलं. नाही, कोण कापलं हा प्रक्रियेचा भाग आहे. मी कोणाचं नाव घेणार नाही किंवा मला माहिती नाही तेवढी कुणी कापलं. पण कापलं गेलं हे वस्तुस्थिती आहे. माझं एकट्याच नाही कापलं गेलेलं. आमची मागणी एकच होती की कुणालाही द्या, पण प्रभागातील सक्षम उमेदवाराला द्या. आमचा विश्वास होता प्रभागातला उमेदवार. तेच सांगतोय की आज जे आम्ही आघाडी चौघांची उभी केली, लढा देतोय, मग इतके सक्षम उमेदवार आम्हाला सापडले, पक्षाला का सापडले नाही हा माझा एक प्रश्न आहे. आणि प्रभागातील काय इथं डोक्यावर नाही इथं बरंच काही खालीवर झाले असे आमचे लोक चर्चा करतात, कुजबुजतात. नाही, मला त्या गोष्टीत काही उत्तर द्यायचं नाही. मी माझे प्रश्न किंवा जे सांगायचं ते सांगतो. इतकी चांगली उमेदवार आम्हाला मिळाली, पक्षाला मिळू शकली नाही, बाहेरची उमेदवार आणावे लागले. उद्या प्रभागातील अडी अडचणी छोट्या छोट्या असतात, त्या गोष्टी हे लोक सोडवू शकणार नाहीत. आम्ही करत आलोय, पुढेही करत राहू. मतदारांनी संधी दिली तर पुढची 5 वर्षे 4ही नगरसेवक. बघूया आता लोक काय करतात. विश्वास वल्लभ आमच्या विश्वासचा मुलगा वल्लभ वावरे. तू जरा मोबाईल बंद करा साहेब, 2 मिनिटं तर चालणारच आहे सारखं. वावरे, काय लोक तुझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतात खरे? बघा, मी कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षापासून. तू कार्यकर्ता नाही, तू काय बी करतेस मला माहिती आहे. कार्यकर्ता जे कोणी करू शकत नाही तो आमचा वावरे करतो, बरोबर आहे? मी गेल्या 1 वर्षापासून प्रभाग 15 टार्गेट करून सगळ्यांची संपर्क ठेवून आहे. आणि त्याच्या अनेक वर्षापासून लातूर शहरामध्ये मी कार्यरत आहे कार्यकर्ता म्हणून. विद्यार्थी चळवळीपासून कार्यरत आहे. आणि पक्षाकडे वारंवार मी सगळ्या नेत्यांना भेटलेलो आहे.
मागणीही केली होती उमेदवारीची. हा, 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 आणि हे कार्यकर्ता काय असतो हा. हे आम्ही आमच्या प्रचार बरं आता यंत्रणेत आपण मुद्द्याला हात घालूया. का केली बंडखोरी याचं उत्तर द्या, ते बाकी भाषण नको आम्हाला. हा, आम्ही हा, निष्ठा- हा, हा, हा. ह्याला बंडखोरी केली असं कुण्या आधारावर म्हणतात? ते म्हणतात ना हे बंडखोर आहेत म्हणून. नाही, त्यांनी कुठं असं संबोधलेलं नाही आणखीन अजूनपर्यंत. अजून तरी नाही. पण काढून टाकलं ना तुम्हाला पक्षातून 6 हो, वर्ष. ठीक आहे ना, निलंबित करण्यात आलं. हा. मग आमची शेवटपर्यंत हीच पक्षाकडे मागणी होती आणि येणाऱ्या पुढील 2 दिवसातही एकच मागणी राहणार आहे हा. की आम्ही निवडून येण्यासाठी जर तुम्हाला- उमेदवार सक्षम आहोत. हा. तर पक्षाने आणि पक्षाच्या नेतृत्वाने आणखीनही विचार करावा आणि आम्हा चौघाही विचार चालू आहे. उमेदवारांना पाठिंबा द्यावा. तुम्हाला स्वतः देवेंद्रजी फडणवीस फोन करणार आहेत आणि आता ज्यावेळेस तुमच्यावर असा प्रेशर येईल की मुख्यमंत्री तुमच्याशी डायरेक्ट बोलतायत, त्यावेळेस तुम्ही काय उत्तर देणार जनतेला सांगा. हे ह्या प्रभाग क्रमांक 15 मधील 17,500 मतदार ह्याचं उत्तर देतील येणाऱ्या नाही नाही, 15 तुमच्या तारखेच्या. प्रेशर आलं तर, दबाव आला तर, आता मंत्र्याकडून दबाव आला, मुख्यमंत्री डायरेक्ट बोलले तर तुमच्यावर प्रेशर येऊ शकतं. ज्या वेळेस घर सोडून राजकारणात काम करत असतो त्यावेळेस नेहमीच असतं की प्रेशर दररोज असतं. दररोज असतं. यात अजून pressure चालूच मध्ये आहे. नवीन- हो, अजून चालूच आहे. हा. चालूच आहे प्रेशर. आता आम्हाला टाकून थकले. हा. आता आमच्या कार्यकर्त्यावरती जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमच्या सोबत काम करत आहेत त्यांना फरक त्यांच्यावरती प्रेशर pressure टाकणं टाकायचं चालू काम. आहे. पण हा. कुणी या दबावाला बळी पडणार नाही. नाही. बिलकुल माझी खात्री. काय अजिबात नाही. काय प्रेशर यायला लागले? एवढी जनता सोबत असताना आता फडणवीस जर डायरेक्ट फोन आला तर काय करणार वावरे? नाही त्या मुख्यमंत्री नाही, CM साहेब- खरं बोला. तसं नाही, त्यांनी जर म्हणले अरे वावरे मी आहे ना, काही काळजी करू नको, तुझा भाऊ आहे, लाडका भाऊ आहे. फडणवीस साहेबांचा आम्हाला नितांत आदर हा. आहे. 16 तारखेला निकाल लागल्यानंतर 4ही नगरसेवक फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतील. आशीर्वाद घ्यायला जाणार. बिलकुल. फडणवीस साहेबांचे इलेक्शनच्या मी वेळेस का तुमच्याशी बोलायला आलो मित्रांनो, माझ्या मागे प्रचंड व्याप आहे, तरी पण सगळ्या लातूरचं प्रभाग क्रमांक 15 हा सगळ्यात हॉट चर्चेचा विषय आहे. हा चर्चेचा विषय ह्याच्यासाठी झाला हा. की इथं असे उमेदवार दिले गेलेले आहेत हा. की गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि प्रामुख्यानं विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी अर्चनाताई पाटील केला चाकूरकरांना नाही प्रचार. टोकाचा विरोध केला हा. त्याच्या विरोधात इथला हा मतदार हा आहे. मग तो हा संतोष आहे का? हो, बिलकुल तसाच दिसतोय. आम्हाला वाढता पाठिंबा पाहून हेच वाटते. घरोघरी आम्ही जेव्हा फिरतो त्यावेळेस लोक आमच्या सोबत मन मोकळं बोलतात हा. की ह्या लोकांनी ताईंना विधानसभेला विरोध केलेला आहे, यांना आम्ही थारा देणार नाही. अशी भावना लोकांमध्ये आहे असं लोक बोलतायत. तर अजून कोणी तो उमेदवार आहेत का? दुसरे कोणी अजून? 1 मिनिटात बोला. या आता परिचय द्या आपला. तुम्ही स्वतः उमेदवार आहेत का? हो, श्रीनिवास लांडगे. भीत वगैरे वडलेले दिसायले आपण. तुम्ही रोजच पूजा करून बरोबर. काय नाव तुमचं? श्रीनिवास काय लांडगे. नाव? हा? श्रीनिवास लांडगे. श्रीनिवास लांडगे. काय वातावरण काय आहे इकडे? वातावरण ताईट आहे. तुम्ही त्यासाठी तर आलात ना, वातावरण बघूनच आलात ना. वातावरण हॉट. वातावरण जर ताईट नसेल तर तुम्ही आलाच नसतात ना. सगळ्यात नाद करायचं नाही प्रभाग आहे. नादच हा. करायचं. नादच आणि करायचं. तिथं आम्ही नादाला हो, लागायचो. मला सांगा, ज्या माणसाने आमचे इंटरव्ह्यू घेतलेले आहे, हा. इंटरव्ह्यू कशाला ठेवलो तुम्ही? जी इंटरव्ह्यू देतात त्यालाच तुम्ही इथं उमेदवारी दिली का? इंटरव्ह्यू कुणी घेतला तुमचा? आता कोणराव जे होते त्यांनी इंटरव्ह्यू घेतला त्यांनी सुद्धा इंटरव्ह्यूला होते, आणि तेच उमेदवार. गणपती सुद्धा इंटरव्ह्यूला होते. हा. तुम्ही ढोंग कशाला केलं तुम्ही? बरोबर. जे ताईच्या विधानसभेला लोकसभेला विरोधात प्रचार करता तुम्ही, अजून प्रचार केला, कधी आले नाही तुम्ही, देवघराला दिसले नाही किंवा प्रचाराला दिसले नाही. हा. डायरेक्ट तुम्ही आमदारचे तिकीट मागणार, तुम्ही डायरेक्ट 15 क्रमांक मधून कसं काय तिकीट मागता? म्हणजे हा असंतोष आहे. अजून कोण उमेदवार आहे का इथं? अजून कोण उमेदवार आहे का? या ते. मला एक बोलायचं हा, आहे. बोला की. आवसेकरजी, आपणही लातूरचे रहिवासी आहात. आपण लातूर शहर खूप वर्षापासून पिंजून काढलेलं 40 आहे. वर्ष, 40. तर तुम्ही प्रभाग क्रमांक 15 मधल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गल्ली बोळात जाऊन तुम्ही हे आमच्या 4ही उमेदवारांची नावं विचारा. जर कुठल्या नागरिकांनी मतदारांनी सांगितले की आम्ही यांना ओळखत नाही, हा. तर आम्ही तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहोत. एवढी खात्री मी तुम्हाला देतो की 4ही उमेदवार पूर्ण प्रभागाशी परिचित आहेत अजून आणि कोण आम्ही उमेदवार आहे? खात्रीशीर निवडून येणार. बोला बोला. मला तुमच्या माध्यमातून हा. पूर्ण प्रभागात सांगायचं आहे की कार्यकर्ता काय असतो. असं पण मागवान. हे निवडणूक कार्यकर्त्याची आहे. हा. आणि कार्यकर्ता काय असतो ही आमच्या प्रचार माध्यमातून आम्ही सांगितले की आम्ही प्रभागातला एकही उमरा हा. सोडलेला नाही. प्रत्येक उमऱ्याला जाऊन लोकांना आम्ही भेटलेलो आहे, प्रत्येकाशी विनंती केली आहे आणि आम्हाला का निवडून द्यावं जनतेनं हे सुद्धा आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे. अजून कोण बोलत आहे?
मी सौस्मिता गणेश हेड्डा. माझे पती बीजेपीचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते आहेत आणि राहणार. पण तरी पण मी बंडखोरी करणार. ऐका ना, बंडखोरी हा शब्द हा बिलकुल नाही, त्यांच्या भाषेत बंडखोरी. नाही, बिलकुल वापरायचा नाही बंडखोरी. एकनिष्ठ आहोत एक निष्ठ. हा, तरी पण त्यांनी आमची तुम्ही एकनिष्ठ आणि मी वस्तुनिष्ठ. काय तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्हाला लोकांनी काय बोललं हा. हेच बोलणं बंधनकारक नाही. तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य आहे. बरोबर. नाही, हे तर आपल्या लोकशाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेच आहे. तर त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं पाहावं लागेल मित्रांनो. तुमच्या मंडळी कुठे आहेत? या रंधाळीत नाव या. सांगते. या पुढे रंधाळीच्या बाजूला उभा राहा. हा. नाव सांगा तुम्ही. हात सोडा, तुम्ही सोडा. विजयलक्ष्मी संजय रंधाळे, हा. प्रभाग क्रमांक 15. काय वाटतं प्रभागात फिरल्यास? काय वाटतं? अंदाज वाटतं? चांगले चांगलं वाटतं. निवडून आल्यास काय करणार मग? भ्रष्टाचार, टक्केवारी, माझी सेवा करणार. अशा संगीत रंधाळीच्या पत्नी. तर मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की यांच्या भावना काय आहेत. या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचाव्या. श्रेष्ठींनी आता दखल घेतील न घेतील का 2 दिवसात त्यांच्यावर मुख्यमंत्र्याकडून प्रेशर येऊ शकतं असं आमच्या कानावर काही बातम्या आल्या. की आम्हाला पाठिंबा देतील. मुख्यमंत्री तुम्हाला पाठिंबा हे तर सगळ्यात गुरु निघाला. काय म्हणले? सत्य परिस्थिती आहे. सत्य परिस्थिती आहे. हा? ही निवडणूक विधानसभेची नाही ना लोकसभेची नाही. ही काही कायदे मंडळाची निवडणूक नाही. डॉक्टर साहेबाला बोल. या डॉक्टर साहेब, या. बोला, या पुढे पुढे. 1983 पासून वार्ड क्रमांक 15 मध्ये राहतो. तेव्हापासूनचा आतापर्यंत आढावा घेतलेला आहे. जेव्हा मी रात्री 1ला 2ला किंवा कधी सण असो, वार असो, रात्री बेरात्री असो, जेव्हा एकही कॉल केला मी संगीत रंगाळेला, सांगितलं. हा. तर त्यांनी माझा कॉल रिसिव्ह केलेला आहे आणि माझ्या प्रश्नाचं निरसन समाधानकारक केलेलं आहे. हे मी गॅरंटेड सांगू शकतो. वा वा, धन्यवाद मित्रांनो. आपण पाहिलेलं आहे सगळ्यात क्रीम वार्ड लातूरचं लक्ष याच्याकडे आहे. या सर्व पत्रकारांचं लक्ष याकडे आहे. की अजून कोणी भावना व्यक्त केल्या? मी वैभव वनारसे, तू निष्ठावंत. राजेंद्र वनारसेचा मुलगा का? हो. रेल्वेला दंडवत घालणारा राजेंद्र वनारसे आमचा मित्र. त्यांचे हे चिरंजीव. आणि बरोबर. आज चिरंजीव तिकिटासाठी दंडवत घालत आहेत. हा. मिळत नाही तिकीट. मिळत नाहीये. भटक्या मुक्तांना आजही राजकीय व्यासपीठ देतो म्हणून ओबीसी मोर्चा स्थापन करायचा आणि राजकीय राजाश्रया बसून वंचित ठेवायचं काम हे लोक आजही करत आहेत. उपेक्षितांची लढाई आजही तीच आहे. आजही प्रश्न तेच आहेत. सर्व प्रभाग 15 मधील थोडक्यात घ्या. प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की सच्च्या कार्यकर्त्याला मतदान करून बहुमताने विजयी करावं. हे चारही कॅन्डिडेट आपले जे निष्ठावंत आघाडीचे आहेत हे 100% तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करतील. बघा आता मतदार बंधू ऑटो रिक्षा एक चिन्ह आहे, नारळ एक चिन्ह आहे, नगार एक चिन्ह आहे आणि छत्री एक चिन्ह आहे. आता माझं काय हो, मी घटकेत म्हणतो हातावर दाबा, घटकेत म्हणतो घड्याळावर दाबा, घटकेत म्हणतो नगाऱ्यावर दाबा, घटकेत म्हणतो ऑटो रिक्षावर दाबा, घटकेत म्हणतो छत्रीवर दाबा, घटकेत म्हणतो नारळ. माझं काही खरं नाही. पण तुम्ही विचार करायचा, कारण माझं काम आहे या लोकांना बोलतं करणं. कसा वाटला कार्यक्रम अवश्य कळवा. धन्यवाद. जाऊया पुढच्या प्रभागात.